बनवूया आलू पराठा. एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ, बेसन, ओवा, मीठ योग्य प्रमाणात पाणी टाकून हे पीठ मळून घेतलं. त्यामध्ये तुपाची धार सोडून ते परत एकदा मळून त्याला बंद कपड्यात ठेवून दिले. मग मी स्टफिंगची तयारी केली. त्यासाठी मी तव्यात तेल टाकले. त्यामध्ये जिरं, हिंग, त्याचबरोबर बारीक कुटून घेतलेले धणे आणि बारीक चिरलेला कांदा सर्व साहित्य व्यवस्थित ॲड केलं. लालसर होईपर्यंत परतून घेतलं. मग मी त्यामध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आणि हळद हे सर्व एकत्र घेतले. मग मी बटाटा अशा प्रकारे किसून घेतला. त्यानंतर मी ह्या बटाट्याच्या सारणामध्ये आपण तयार केलेलं सारण टाकलं आणि सर्व मसाले टाकले. मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चाट मसाला आणि मीठ टाकलं. मग मी आपला पराठा अशा प्रकारे स्टफ करून लाटून घेतला. मग तव्यामध्ये बटर सोडले आणि दोन्ही बाजूने खरपूस असा हा आलूचा पराठा मी भाजून घेतला. पहा माझा पराठा किती छान झालाय. चला तर या मग खायला आणि प्लीज सबस्क्राईब.